स्पेशल टास्क फोर्स या ठिकाणी गठीत करण्याची घोषणा केली आणि त्याचा आदेश राज्य सरकारने काढला, तो मी आपल्याला दिला आहे. बहुतेक आपल्यापैकी सगळ्याला मिळाला असेल. तो जे काही टास्क फोर्स स्थापन केले जातात त्याचा अर्थच असा आहे की त्यांना स्पेशलाइज टास्क दिलं पाहिजे आणि जे काही टास्क दिलं आहे त्यांना त्याचा त्यामध्ये उल्लेख असला पाहिजे आणि त्यातून शासनाला काय अभिप्रेत आहे आणि समाजाच्या हिताचं त्यातून काय येणार आहे किंवा काही सूचना आहेत का, ह्या त्यामधून शासनानं अभिप्रेत केल्या पाहिजेत की उद्या अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, त्याचे पडसाद कुठं समाजामध्ये उमटू नयेत आणि विशिष्ट जे काही समाजविरोधी घटक आहेत त्यांना त्याचा गैरफायदा घेऊ नये. परंतु अतिशय दुर्दैवानं राज्य सरकारनं जो काय टास्क फोर्स स्थापन केला आहे हा नेमका कुठल्या घटनेसाठी केला आहे, कुठल्या समाजाच्या आंदोलनासंदर्भामध्ये केला आहे, शासनाला त्यातून काय अभिप्रेत आहे आणि शासन यातून काय निष्पन्न करू इच्छिते या संदर्भात लेखी याच्यामध्ये कसलाही प्रकारचा उल्लेख नाही. अनुमान काढायचं म्हणून मी कुणाला दोष देत नाही, अनुमान काढायचं म्हणून प्रिंट असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांनी बातम्या चालवल्या दिल्या की मराठा आंदोलनासंदर्भामध्ये हा टास्क फोर्स नेमण्यात आलेला आहे, परंतु यामध्ये तशा प्रकारचा कुठलाही उल्लेख नाही. बरं, कुठल्या पिरियडपासून कुठल्या पिरियडपर्यंत ही चौकशी करणार आहेत की 3 वर्षाचा, 5 वर्षाचा, 7 वर्षाचा, का देश स्वतंत्र झाला त्यावेळेस जे दंगे झाले होते त्याची या टास्क फोर्सला चौकशी करायची, का कमंडलचे दंगे झाले त्याची चौकशी करायची. ठीक आहे, विधानसभेमध्ये चर्चा झाली असेल, परंतु नेमके काय आदेश मिळाले आणि सरकारला काय अभिप्रेत आहे याचाच कसलाही यामध्ये उल्लेख नाही. म्हणून राज्य सरकारनं ही टास्क फोर्स निर्मिती करून त्यांचा जो काही विशिष्ट उद्देश या ठिकाणी दिसतोय आणि तो उद्देश यातून दिसतो, मी सुरुवातीलाच सांगितलं की कुठल्याही व्यक्तीला शिवराळ भाषेमध्ये बोलणं, शिवीगाळ करणं याचं व्यक्ती म्हणून, संघटना म्हणून, समाज म्हणून किंवा राजकीय पक्ष म्हणून मी किंवा आम्ही समर्थन करत नाही, हे सुस्पष्ट आहे. परंतु ज्या दिवशी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये खालच्या सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार, वरच्या सभामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी एक विशिष्ट मागणी त्या ठिकाणी केली. दोन्ही सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले आणि कदाचित त्यांच्या संबंधितच अशा प्रकारच्या घटना असाव्यात ते देवेंद्र फडणवीस यांनी लगेच तशा प्रकारच्या चौकशीला मान्यता दिली आणि त्यांच्याच पक्षाचे असलेले जे सगळा देश ज्यांच्याकडे आज बघतोय हास्यास्पद पद्धतीनं असे असलेले अध्यक्ष विधानसभेचे राहुल नार्वेकर यांनी लगेच त्याला मान्यता दिली आणि स्पेशल टास्क फोर्स स्थापन करा म्हणून सांगितलं. इथपर्यंत ठीक आहे. यातून असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाच्या सदस्यानं भारतीय जनता पक्षाच्याच एका नेत्याच्या विरोधामध्ये काही घटना झाली, त्या संदर्भामध्ये ज्यांनी ती केली त्यांनी जाहीर माफी मागितलेली या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि माफी मागल्यानंतर खरं तर कुठलाही विषय संपून जातो जाहीर माफी मागल्यानंतर, पण तो न संपवता त्यांना विशिष्ट कारणासाठी हा विषय पुढे न्यायचा आहे. जर विशिष्ट कारण नसतं तर त्यांनी माफी मागितली, तिथंच विषय संपवला असता आणि SIT स्थापन केली नसती. परंतु यामागे यांचा विशिष्ट उद्देश आहे समाजाचं ध्रुवीकरण करायचं आहे आणि सामाजिक सौहार्द जे हळूहळू बनतंय ते बिघडवायचं आहे. त्यासाठी त्यांनी SIT स्थापन केली आणि त्यांच्याच पक्षाच्या सभापतीनं जे अध्यक्ष आहेत त्यांनी तिला मान्यता दिली. परंतु आदेश काढत असताना जे काही अधिकारी आहेत किंवा त्यांना काही त्या सूचना दिल्या किंवा जी फाईल मूव्ह झाली त्यामध्ये नेमका या SITचा उद्देश काय, SIT कुठल्या घटनेसाठी स्थापन झाली, त्यांना या चौकशीतून नेमकं काय अभिप्रेत आहे या संदर्भात कसल्याही प्रकारचा बोध या शासन आदेशातून होत नाही. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं, इतका हास्यास्पद पद्धतीचा, ज्याला वेडगळपणाचा म्हणतो आपण, शासन आदेश SIT सारख्या अतिशय गंभीर चौकशी संदर्भामध्ये
राज्य सरकारनं यापूर्वी कधीही काढला नसेल. म्हणून माझी अशी विनंती आहे की राज्य सरकारनं नेमका त्यांना कुठल्या घटनेसंदर्भात चौकशी करायची, कुणाची चौकशी करायची आणि त्यातून त्यांना काय निष्पन्न व्हायचं आहे या संदर्भामध्ये स्वतंत्र कार्यादेश या ठिकाणी त्यांनी जारी केला पाहिजे. नाही त्याला काही अर्थ राहणार नाही. मी उद्या अर्ज देईल की 1947ला झालेले दंगली असतील, मंडल कमंडल झालेले दंगली असतील, किंवा औरंगाबादला राम मंदिराच्या नावाखाली एक दंगा पेटवला, तो नेवाशापासून कोल्हापूरपर्यंत नेला आणि तिथून अमरावतीपर्यंत नेला. कुणी नेला हे सगळ्या राज्याला माहिती आहे. त्याची चौकशी SITने केली पाहिजे, कारण कार्यकक्षाच नाही आहे. कधीपासून चौकशी करायची याच्या संदर्भात काही कार्यकक्षा नाही. आपण RTIमध्ये लिहितो मला 2011 पासून माहिती पाहिजे. आता तसं काहीच नाही. तुम्हाला जेव्हापासून माहिती द्यायची त्यावेळेसपासून माहिती द्या. म्हणजे नेमकं काय चाललंय आणि तुम्हाला करायचं आहे काय, म्हणून याचं काहीच नाही. मग ह्या सगळ्याची चौकशी राज्य सरकार करणार आहे का, या संदर्भातही राज्य सरकारनं खुलासा केला पाहिजे. आणि मुळात मराठा समाजाचीच करताय तुम्ही का इतर समाजाचेही जे आंदोलनं झाले, राज्यामध्ये आंदोलन होते त्या संदर्भातही करताय. आणि माझा या ठिकाणी गंभीर आरोप आहे की गेल्या काही दिवसामध्ये या राज्यामध्ये जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, यांच्या संबंधित अतिशय अपमानास्पद वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधींद्र त्रिवेदी, भारतीय जनता पक्षातले अनेक नेते यांनी या ठिकाणी केले. जालन्याच्या जे लोकप्रतिनिधीनं छत्रपती शिवाजी महाराजाचा शिवाजी असा सातत्यानं उल्लेख केला आणि त्याची फीत समाज माध्यमांमध्ये फिरत आहे. मग या संदर्भातही SIT चौकशी करणार आहे का, की जर महापुरुषाच्या संदर्भामध्ये अपमानास्पद बोललेलं जर तुम्हाला चालतं तर कुठल्या तरी एका व्यक्तीच्या संदर्भामध्ये आणि ज्याच्यामध्ये माफी मागितली त्या संदर्भामध्ये SIT नेमून हे राज्य सरकार काय निष्पन्न करू पाहतंय. आणि म्हणून याला धरूनच दुसरा प्रश्न असा आहे की जे महापुरुषाची सातत्यानं या राज्यामध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असतील, अतिशय अपमानास्पद बोलले, महात्मा फुलेबद्दल बोलले, सावित्रीबाई फुलेबद्दल बोलले, कर्मवीर भाऊराव पाटलाबद्दल बोलले, या राज्यातील उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आणि कर्मवीर भाऊराव पाटलाच्या संदर्भात बोलले. तर मग ह्याही घटनेची आणि त्याच्यापासून होणाऱ्या जे काही पडसाद उमटले त्याची चौकशी करणार आहेत का. याच्यावरून असं दिसतंय की पडसाद उमटलेच त्याची चौकशी करायची, मूळ घटना झाली त्याची चौकशी करणार आहेत का नाही. असं कसं असू शकतं. तुम्ही पडसादाची चौकशी करायची म्हणता, मग मूळ घटना जी झाली तिची चौकशी करणार नाही का तुम्ही. आणि यासाठी सातत्यानं मागणी केलेली आहे राज्य सरकारकडं. मी अनेक मेल केलेत, लोकायुक्ताकडे तक्रार दिली, मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दिलेली, तक्रार आणखीन पेंडिंग आहेत की आंतरवाली सराटीमध्ये जो काही अमानुष लाठीमार झाला त्या ठिकाणी निष्पाप त्या पेंडॉलमध्ये बसलेल्या आमच्या माता बहिणी असतील, वडीलधारी मंडळी असतील, यांच्यावर अमानुष लाठीमार झाला. घराघरामध्ये जाऊन त्या दिवशी पोलिसांना मारलं. कारण नसताना अश्रुधुराचे नळकांडे मोठ्या प्रमाणावर फोडण्यात आले. नियम असा आहे की गुडघ्याच्यावर गोळीबार करता येत नाही, त्यालाही परवानगी घ्यावी लागते स्पेशल. आजही 2 तरुण असे आहेत की ज्यांच्या शरीरामध्ये गोळ्या आहेत, त्या ठिकाणी त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. 3-3, 4-4 महिने त्यांनी ट्रीटमेंट घेतली, शरीरातले छर्रे आणखीन निघालेले नाहीत. मग ह्या घटनेची चौकशी करा म्हणून मागणी केली. राज्य सरकार ही चौकशी का करत नाही, तो TOR का देत नाही. आणि जर त्या मूळ घटनेचीच तुम्हाला चौकशी करायची नाही, जसं इथं आंबट चौफुलीला झालं होतं, जे आमचे अनेक मराठा समाज बांधव समन्वयक ज्यांची अनेक वर्षापासून इमेज आहे, हे अतिशय शांततापूर्ण निदर्शनं करतात, कसल्याही प्रकारे दंगेधोपे करत नाहीत. पण त्या ठिकाणी मराठा समाज बांधव नसलेले बाहेरचे काही लोक घुसले होते आणि त्या संदर्भात आम्ही इनपुटही दिलं आहे. हे मराठा समाज बांधव नाही, बाहेरचे लोक घुसलेत, घुसवले गेलेत. त्या संदर्भात राज्य सरकार चौकशी करत नाही. म्हणजे राज्य सरकारला नेमकं करायचं आहे काय SITच्या माध्यमातून. SIT आहे कशासाठी
आणि सगळ्यात यातला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्यापैकी सगळ्याला माहिती आहे संदीप कर्णिक हे जालन्याचे SP होते. अतिशय वादग्रस्त कारकीर्द त्यांची राहिलेली जालन्यामध्ये. विशिष्ट समाजाच्या विरोधामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी घटना त्यांच्याकडून घडलेल्या आहेत की कार्यक्षम अधिकारी अशी त्यांची इमेज कुठेही नाही. इथून मावळला गेल्यानंतर त्यांनी 3 गरीब शेतकऱ्याचा त्या ठिकाणी गोळीबारामध्ये त्यांना यमसदनाला पाठवलं. त्यानंतर जो आयोग नेमला होता त्या आयोगाने त्यांना त्यामध्ये दोषी ठरवलेलं आहे. असं असतानाही या राज्यामध्ये दुसरा कुठला चांगला अधिकारी नव्हता का की ते सोडून संदीप कर्णिक यांच्याकडे चौकशी दिली. आणि संदीप कर्णिक हे गृहमंत्र्याच्या खास मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात. म्हणजे यांच्या माध्यमातून या राज्याच्या गृहमंत्र्याला नेमकं काय सिद्ध करायचं आहे हा माझा पुढचा प्रश्न आहे. आणि जर करायचीच होती तर कृष्ण प्रकाश सारखे अधिकारी होते, याच जिल्ह्यातले पाहिजे होते तर देवेंद्र भारती सारखे अधिकारी होते की ज्यांची इमेज आहे. निष्पक्ष पद्धतीनं ते चौकशी करू शकतात, अहवाल सादर करू शकतात, ज्याचा समाजाला काहीतरी उद्याच्या काळामध्ये फायदा होऊ शकतो. तशा पद्धतीचे अधिकारी का दिले गेले नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आहे की सातत्याने आम्ही मागणी करतो की आंतरवाली सराटीची घटना असो किंवा इतर घटनाक्रम असो याची माननीय उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फतच चौकशी झाली पाहिजे. आणि ही मागणी आम्ही लेखी नोंदवलेली राज्य सरकारकडं. मग राज्य सरकार त्याला का घाबरते. राज्य सरकार जे काही विद्यमान न्यायमूर्ती आहेत नाही चालत एखादा रिटायर न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचा नेमा त्याच्या माध्यमातून चौकशी करा. पण सरकारला काहीतरी त्यातून निष्पन्न करायचं आहे, गृहमंत्रालयातून काही निष्पन्न करायचं आहे म्हणून त्यांनी आपल्याच पक्षाच्या लोकांना मागणी करायला लावली. आपल्याच पक्षाच्या अध्यक्षाच्या मार्फत ही SIT बसवली आणि आपल्याला पाहिजे तो आपल्या मर्जीतला आणि आवडीचाच अधिकारी या ठिकाणी पाठवला. हे नेमकं गौडी बंगाल का आहे. म्हणून जर चौकशी करायचीच आहे राज्य सरकारनं तर निवृत्त न्यायमूर्ती किंवा विद्यमान न्यायमूर्ती याच्याकडून केली पाहिजे किंवा कृष्णप्रकाश देवेंद्र भारती यांच्यासारखे उच्च दर्जाचे अधिकारी सुबोध जयस्वाल आणले तरी चालतील, त्याला नाम हरकत नाही, कारण त्यामुळे उद्या समाजाला फायदा होईल. आणि हा दृष्टिकोन जो आहे उद्या समाजाला फायदा झाला पाहिजे. काहीतरी चांगल्या सूचना त्या कमिटीकडून आलेल्या पाहिजेत आणि त्यातून राज्यामध्ये सामाजिक सलोखा, जातीजातीत धार्मिक तेढ न वाढणाऱ्या गोष्टी या ठिकाणी आल्या पाहिजेत आणि त्याची SOP पोलिसांना देण्यात आली पाहिजे की त्यामुळं त्याचा पोलिसाला फायदा होईल आणि राज्यातील सामाजिक वातावरण चांगलं राहील. म्हणून राज्य सरकारनं परत एकदा विचार करायला पाहिजे की संदीप कर्णिकच्या ऐवजी कार्यक्षम अधिकारी नेमला पाहिजे किंवा मान्य कुणालाही संशय राहणार नाही यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या माध्यमातून ही चौकशी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि एवढं करूनही जर राज्य सरकार ऐकत नसेल, आम्ही ईमेलही पाठवलेत या संदर्भात उद्या कायदेशीर कारवाई आम्ही करणार. राज्य सरकार विशिष्ट हेतूनं विशिष्ट समाजाला विशिष्ट लोकांना त्रास देण्यासाठी आपल्या आवडत्या अधिकाऱ्यामार्फत या ठिकाणी SIT पाठवतं आहे आणि ज्या दिवशी SIT येईल त्या दिवशी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषणसुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहोत. कुणाची कृष्णप्रकाशची जात कोणती आहे, देवेंद्र भारतीची जात कोणती आहे. जो अधिकारी असतो त्याला जात नसते, मंत्री असतो त्यालाही जात नसते. जी शपथ घेतलेली आहे, मी कुणाबद्दल आकश बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही. मुळात ही शपथच देवेंद्र फडणवीसांनी फसवी ठरवली. ह्या शपथेचीच त्यांनी प्रतारणा केली. म्हणून लाठीमाराचे आदेश कोणी दिले हे आम्ही सांगतोय. आणि यातला एक सगळ्यात आणखीन महत्त्वाचा घटक असा आहे, आंतरवाली सराटीच्या संदर्भामध्ये त्या काळामध्ये आम्ही मागणी केल्यानंतर या राज्याचे एक अतिशय चांगले अधिकारी ॲडिशनल IG श्री सहाय यांचं एक 1 मेंबर कमिशन राज्य सरकारनं नेमलं होतं. आपल्यापैकी अनेक लोकांची त्यांची भेट झाली असेल, मी त्यांना भेटलो आहे. त्यांच्याकडे मी क्लिप दिली की नेमका आंतरवाली सराटीला लाठीमार कसा चालू झाला ती त्यांनी भेटी घेतल्या, राज्यामध्ये भेटी घेतल्या, अनेक आमच्या समन्वयकाशी भेटी घेतल्या. तर सहाय्य कमिटीचा अहवाल राज्य सरकार का जाहीर करत नाही. नेमली कशासाठी. जर लोकशाही मानत असू, आपण लोकशाही कार्यपद्धती मानत असू, तर जे काही लोकांच्या मागणीप्रमाणे
किंवा आपली काही चूक झाली असं जर सरकारला वाटत असेल, त्यासाठी सहाय्यांचा आयोग नेमला. ते इथं आले, अनेक दिवस थांबले. त्याच काळामध्ये तत्कालीन SP ला बडतर्फ केलं गेलं, त्यांना बाजूला बसून त्यांचीही चौकशी केली आणि मग त्या ठिकाणी काय अहवाल तयार झाला असेल. तो अहवाल राज्य सरकार का जाहीर करत नाही? नेमकं तो अहवाल दडपण्यासारखं सहाय्य कमिटीला काय सापडलंय? मग सहाय्यचा अहवाल दडपण्यासाठी आपल्या मर्जीतला अधिकारी आणतो. विषय जातीचा नाही, विषय तुमच्या बांधिलकीचा आहे आणि त्या बांधिलकी असलेला अधिकारी त्या ठिकाणी पाहिजे. सहाय्य का चालत नव्हते? सहाय्यालाच परत पाठवायचं ना, त्याला ना असायचे कारण नाही. सहाय्यांना कोणी विरोध केला नाही, त्यांना का पाठवलं नाही? उलट त्यांना ही सगळी परिस्थिती माहीत होती. मग तोही अहवाल राज्य सरकार जाहीर करत नाही. म्हणजे नेमकं राज्य सरकारचं गौड बंगाल काय आणि राज्य सरकारला काय स्थापित करायचं आहे, की जे स्थापित करायचं ते त्यांनी आधीच मनात धरलंय का आणि तेवढंच काम दिलंय का? हा यातला सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे.